शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबईतले नगरसेवक कोकण भवनात दाखल झालेत। ठाकरेंची बस कोकण भवनला पोहोचलेली आहे। सुमारे अर्धा तास नगरसेवक बसमध्ये बसून आहेत। बसमधून उतरू द्यायला मनाई करण्यात आली आहे। पदाधिकारी पहाऱ्यावर आहेत। कोकण भवन पासून काही मीटर अंतरावर बस थांबवून ठेवली आहे। कल्याणमधील शिवसेनेचे नगरसेवक कोकण भवनात असल्यामुळे मुंबईतील ठाकरेंचे नगरसेवक अजून बाहेरच आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपला प्रतिनिधी मनश्री। आपण जर पाहिलं तर सध्या सगळे नगरसेवक बसमध्ये बसून आहे। जवळपास अर्धा ते पाऊण तास झालेले हे नगरसेवक बसमध्येच आहे। झी 24 तासची टीम ही शिवसेना भवन पासून या 2 बसेसना फॉलो करते। माझ्या पाठीमागे ही बस तुम्ही बघताय आणि अजूनही ठाकरेंचे मुंबईतले सगळे नगरसेवक हे वेट अँड वॉच वरतीच आहे। पहिली बस जी आहे ती त्यामध्ये सगळे पुरुष नगरसेवक आहे। पाठीमागच्या बसेसमध्ये सगळ्या महिला आहेत आणि जवळपास अर्धा तास झालेला आहे। मात्र नगरसेवकांना बसमधून खाली उतरू दिलं गेलेलं नाहीये। सांगितलं जाते की कोकण भवनमध्ये आतमध्ये खूप गर्दी आहे। त्या ठिकाणी शिंदे सेनेची सुद्धा काही पदाधिकारी काही माणसं होती, कारण काही वेळापूर्वीच कल्याण डोंबिवलीतल्या नगरसेवकांची सुद्धा नोंदणी या ठिकाणी झालेली आहे। पाठीमागची बस जर आपण बघितली तर त्या ठिकाणी सगळ्या महिला नगरसेविका आहेत आणि वेट अँड वॉचवर आहे। अजूनही बसेसचे दरवाजे उघडले गेलेले नाही आहेत। सगळ्यात महत्त्वाचं की कोणताही दगाफटका होऊ नये याकरता पदाधिकाऱ्यांचं एक कडच या बसभोवती उभारण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे काही वेळापूर्वीच आता अनिल परब हे कोकण भवनमध्ये दाखल झालेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं प्रभाग क्रमांक 157 मधून ज्या महिला नगरसेविका निवडून आलेल्या आहेत, ज्या ठाकरेंच्या नगरसेविका आहेत, या शिंदे सेनेत सहभागी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत होती। कारण जेव्हा या सगळ्या ठाकरेंच्या नगरसेवकांची नोंदणी करण्याकरता जी बैठक शिवसेना भवनमध्ये झाली त्या बैठकीला सुद्धा त्या गैरहजर होत्या। सध्या या दोन्ही बसेसमध्ये त्या उपस्थित नाही आहेत, त्या गैरहजर आहेत। त्याच्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे। त्यामुळे कुठलाही दगाफटका होऊ नये, नगरसेवकांचा काउंट चुकू नये याकरता पदाधिकारी दक्ष आहेत। मुंबई महापालिकेची निवडणूक ही अर्थातच ठाकरेंसाठी अतिशय प्रतिष्ठेची होती। आत्ता सत्ता समीकरणाच्या लढाया सुरू झालेल्या आहेत आणि यामध्ये आता ठाकरेंनी सुद्धा जोर लावलेला आहे आणि म्हणूनच अशा पद्धतीने आपण बघतोय की जवळपास अर्धा तास झाला या बसचा दरवाजा अजूनही उघडलेला नाहीये। पदाधिकारी पहाऱ्यावर आहेत। कोणत्याही नगरसेवकाला माध्यमांशी बोलायला मनाई केलेली आहे। कोणताही नगरसेवक इतर कोणाच्या संपर्कात आहे का हे सुद्धा वारंवार तपासलं जातंय। पुरेपूर दक्षता घेतली जाते। त्याच्यामुळे मुंबई महापालिकेच्या महापौरपदी कोण बसणार, सत्ता समीकरण कसं असणार याची चुरस आता अधिक वाढत चाललेली आपल्याला बघायला मिळते। निश्चित मनश्री, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय काही मीटर अंतरावरच ही बस जी आहे ती थांबवून ठेवलेली आहे। प्रत्येक अपडेट झी 24 तास वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे।